गुड इव्हनिंग स्टुडंट्स, मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण ध्येय अकॅडमी आय एम विनर या स्पर्धा परीक्षा अंतर्गत आज आपल्या इयत्ता पहिलीचा मराठीचा लेक्चर आहे. त्याच्यामध्ये आज आपला घटक जो आहे तो शब्दकोडी सोडवणे हा घटक आहे. इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की स्वर व्यंजन हे कंपल्सरी तुम्हाला लिहिता वाचता आले पाहिजे. तसेच छोटे छोटे वाक्य तयार करणे, शब्द तयार करणे हे सुद्धा आता तुम्हाला काय पाहिजे, आलंच पाहिजे. आता त्यानुसार जर आपल्याला वाचन येत असेल किंवा शब्द वाचन येत असेल तर त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, व्यवस्थित शब्दकोडीही सोडवू शकतो. आपण न्यूजपेपर मध्ये किंवा क्लासमध्ये आपण वेगवेगळे कोडी किंवा आपण एकमेकाला काय करतो, कोड घालतो. त्याच पद्धतीने ही शब्दकोडी सुद्धा असतात आणि ती आज आपल्याला काय करायची आहे, इथं कशी सोडवायची, त्याची उत्तरे कशी द्यायची ही बघणार आहोत. बघा, आता इथं पहिला प्रश्न आहे. बघा, चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आता पहिल्यांदा शब्दकोडी कशी सोडवायची हे इकडे लक्ष द्या. हा एक चौकोन दिलेला आहे, त्याच्यानंतर चौकोनाच्या बाहेर असे 3 किरण काढलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं डॉट डॉट दिलेला आहे, इथला शब्द दिलेला आहे क. इथं डॉट डॉट दिलेला आहे, इथला शब्द दिलेला आहे व. इथं डॉट डॉट दिलेला आहे, इथला शब्द आहे ग. मग पर्याय खाली 4 पर्याय देतात. त्याच्यामध्ये पहिला पर्याय आहे टा, दुसरा पर्याय आहे ला, तिसरा पर्याय आहे ना आणि ह्याच्यामध्ये चौथा पर्याय आहे या. तर ही शब्दकोडी दिसायला जरी पहिलीच्या मुलांना जर हे समजत नसेल तर हे कोड जरी तुम्हाला अवघड वाटत असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय तुम्हाला समजत. हा इथं चौकोन दिलेला आहे, म्हणजेच काय, तर हा इथं जी रिकामी जागा दिलेली आहे, डॉट डॉट म्हणजे आपण काय करतो, या रिकाम्या जागी कोणता तरी शब्द आहे, जे रिकाम्या जागा भरा हा या प्रश्नाचा काय होतो, अर्थ होतो. पण इथं काय करायचंय, शब्दाच्या सुरुवातीला पर्यायातील कोणता शब्द बसतो हे आपल्याला पहिल्यांदा ओळखायचं आहे. मग तो शब्द इथं मेन येणार, पण आपल्याला इथं लिहायचा नाही आहे, तो फक्त आपल्याला समजण्यासाठी दिलेला. आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये 4 गोल दिलेले असतात, यातले किती नंबरचा शब्द याच्यामध्ये बरोबर मॅच होतो आणि अर्थपूर्ण तिन्ही शब्द तयार होतात हे पहिला बघायचं आहे. बरीच मुलं काय करतात, हा इथं घालतात, हा शब्द इथं घालतात, हा इथं. तर तसं करायचं नाही. या 4ही पर्यायातील कोणता एक शब्द इथं घेतल्यानंतर अर्थपूर्ण तिन्ही शब्द तयार होतील हे बघायचंय. मग हा असे प्रश्न शब्दकोडी सोडवताना काय करायचंय, प्रत्येक शब्द इथं घ्यायचा रफ पेजवर आणि तो लिहायचा आहे. आता आपल्याला बऱ्यापैकी वाचनाची सवय असते, वाचन पहिलीला पाहिजे तर अर्थपूर्ण शब्द तयार होतो का हे समजतं. तर पहिला घेऊया टा. तर इथं डायरेक्ट आपण लिहायचं नाही प्रश्नपत्रिकेत टा. टाक हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो का, तर आपण म्हणतो टाक, हे टाक, ते टाक, म्हणजे हा होतं. त्याच्यानंतर 2 नंबरला होतो का बघा, टाव. आता टाव हा शब्द आपण कधी वापरलेला असतो का, नाही, म्हणजे टा ह्या 2 नंबरला तरी तयार होत नाही. टाग हा सुद्धा शब्द काय होतो, तयार होत नाही. म्हणजे हा पर्याय इथं काय करायचा, कट करायचा. म्हणजे टा या एका अक्षरापासून 3 हे अर्थपूर्ण शब्द तयार होत नाहीत, मग हा पर्याय आपण कट करायचा, त्याला कट पद्धत असं म्हणायचं. जो पर्याय आपल्या उत्तराला मॅच होत नाही किंवा बसत नाही तो पर्याय काय करायचा असतो, तर इथं कट करायचा असतो. दुसरा घ्या ला. आता लाक, लाख हा शब्द सुद्धा होत नाही. लाव, लाव हा आता लाव हा क्रियादर्शक शब्द आहे. त्याच्यानंतर लाग, मग ह्या लाग सुद्धा हा शब्द सुद्धा आपल्याला लागणे असं होतं, पण लाग असं काय होत नाही. त्यामुळे हा सुद्धा हा सुद्धा शब्द काय होत नाही, इथं बसत नाही. त्यामुळे हा पर्याय सुद्धा इथं मॅच होत नाही. म्हणजे हा कट आपण तिथं प्रत्यक्ष कट करायचं नाही, आपण रफ पेज घेतलेलं असतं त्याच्यावर हे शब्द लिहून बघायचे असतात. पुढचं घेऊया ना. नाक. आता नाक आपला हा काय हा काय आपला बॉडी पार्ट्स आहे. हा, मग नाक हे होतं शरीराचा अवयव एक तयार होतो याच्यापासून. पण पुढचा आहे ना व,
हा सुद्धा इथे बरोबर नाव मॅच होतो, म्हणजे नाव आपलं जे नाव असतं त्याला आपण नाव म्हणतो. त्याच्यानंतर नाग हा सुद्धा शब्द तयार होतो, म्हणजे ना या अक्षरापासून हे तिन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म्हणजे इथं कोणता येणार, ना हा अक्षर येणार. मग आपल्याला काय करायचं आहे, हा पर्याय आपल्याला बरोबर वाटतो, पण चौथा पर्याय सुद्धा इथं घालून बघायचा आहे. कदाचित एक एकदा काय असतं, 3 व 4 पर्याय बरोबर असतात, म्हणजे तीन दोन्हीला जरी गोल केला तरी तुमची उत्तर बरोबर देतात. म्हणून या हा सुद्धा शब्द इथं घालून बघायचा आहे. हा घालून बघायचा आपण इथं या सुद्धा शब्द. या क आता या का म्हटलं तर हा इंग्लिश मध्ये शब्द तयार होतो. या व हा काय शब्द तयार होत नाही. या ग हा सुद्धा शब्द इथं तयार होत नाही. म्हणून ह्याच्यामध्ये हा शब्द इथं अजिबात बसत नाही. या ह्याच्यामध्ये हा सुद्धा पर्याय कोट होतो. आपला बरोबर पर्याय कोणता येतो, ऑप्शन नंबर 3 हा बरोबर इथं काय होणार आहे, मॅच होणारा पर्याय आहे. पण आपल्याला इथं फक्त हा प्रश्न आहे, त्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचं आपल्याला काही करायचं नाही, हे सगळं रफ पेजवर करायचं आहे. प्रश्न असा असतो, इथं जे पर्याय दिलेले असतात 3 नंबरला ना हा पर्याय बरोबर इथं मॅच होतो. नाक, नाव, नाग हे सरपटणाऱ्या प्राण्यांचं नाव तयार होतं. म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं. पहिलीच्या मुलांनी जरा हे असे प्रश्न असतात ते लक्षात घ्या. बरीच मुलं पहिलीची काय करतात, ह्याच्यामध्ये उत्तर लिहितात, इथं उत्तर लिहायचं नाही आणि उत्तर पत्रिकेत सोडून देतात. तुम्हाला कुठलाही मार्क मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही इथं व्यवस्थित गोल करत नाही, तोपर्यंत कुठलाही आपल्याला मार्क इथं मिळत नाही. म्हणजेच काय, इथं जो पर्याय मॅच होतो त्या पर्यायाचा क्रमांक आपल्याला रंगवायचा असतो. 2 मिनिटं लक्ष द्या प्रश्नाकडे. आता अशा प्रकारे कुठला दुसरा सुद्धा प्रश्न इथं येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला मराठीचे 3 अक्षरी, 2 अक्षरी, 4 अक्षरी शब्द वाचन जे असतं ते सगळ्यात महत्वाचं असतं. जर ते शब्द वाचन जर आपल्याला आलं तरच आपल्याला याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करता येतात. आता पुढचं बघूया. आता ही पद्धत जी होती, आता इथं चौकोन दिला होता, 3 किरण काढले होते म्हणजे बाण काढले होते. तर अशा पद्धतीने पण असतात, किंवा बॉक्स काढून सुद्धा ह्याच्यामध्ये काय केलेले असतात, शब्दकोडी दिलेली असतात, गोल काढून सुद्धा दिलेली असतात. आता इथं बघा, सारखं पडायलाच काय होते, आता ते चालू नाही. तर असे उभे 3 आणि आडवे 3 असे चौकोन इथं मी काय केलेले आहेत, काढलेले आहेत. आता हे सुद्धा शब्दकोडी आपण बघितलो पेपर मध्ये. आता याच्यामध्ये बघा, पहिला आहे ज र, इथं दिलेला आहे र वा. तर ज्याच्यामधला शब्द असतो तो पर्यायामधला आपल्याला ओळखायचा असतो. जा हा प्रश्न पहिला आहे. इथं दुसरा ऑप्शन आहे का, तिसरा ऑप्शन आहे म, आणि चौथा ऑप्शन आहे डा. हा पहिला प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा, 1 2 3 4. तर याच्यामध्ये बघा क र त. आता हा जो गोल आहे हा रिकामा दिसतोय, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणता शब्द खालीलपैकी मॅच होतो, म्हणजे बसतो तिथं, तो आपल्याला शोधायचा आहे. ऑप्शन नंबर 1 व, ऑप्शन नंबर 2 आहे ल, ऑप्शन नंबर 3 आहे ड, आणि ऑप्शन नंबर 4 ह्याच्यामध्ये आहे च. असे 2 प्रश्न दिलेले आहेत. याच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की असे 4 ऑप्शन दिलेले असतात. त्या 4 ऑप्शनला गोल करायचा असतो. बरीच पहिलीची मुलं लहान असतात ती काय करतात, याच्यामध्ये उत्तर लिहितात, ती त्याच्यामध्ये उत्तर लिहायची नसतात. पहिल्यांदा काय करायचं, असे शब्दकोडी उभ्या पद्धतीने सोडवत असताना यातला कोणता शब्द इथं मॅच होतो, म्हणजे बरोबर बसतो आणि अर्थपूर्ण उभा आणि अर्थपूर्ण आडवा शब्द एकाच शब्दातून तयार होतो, हे आपल्याला शोधायचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही काय करायचंय, तुम्हाला हा एक शब्दकोड सोडवायचा आहे. तिथं जा घालायचं
हा शब्द जा पासून हे दोन शब्द तिथं वापरल्यानंतर तीन अक्षरी शब्द तयार होतो का? इथं तीन अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतो का बघायचं. अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. मग गा घ्यायचं, मग म घ्यायचं आणि मग डा घ्यायचं. तर इथं शब्द लिहायचा नाहीये तर आपण रफ पेजवर हे शब्द तयार करून बघायचे. ज्या मुलांना अजून कन्फ्युज होते त्या मुलांनी काय करायचंय, साईडला आपलं रफ पेज असतं परीक्षेला जाताना घेऊन जायचंय. त्या रफ पेजवर हे प्रत्येक शब्द लिहून काढायचा आणि त्यानुसारच तुम्हाला काय करायचंय, अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. इथं चार अक्षरी एक अर्थपूर्ण शब्द तयार आहे. त्याच्यामध्ये फक्त कुठला शब्द पर्यायातला घातला तर तुम्हाला कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो हे शोधायचं आहे. तर याच्यापैकी कोणताही शब्द तुम्ही इथं घाला आणि कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो ते बघायचं. एक 2 मिनिटं प्रत्येकाला वेळ देणार आहे. तुम्ही स्वतः प्रयत्न करा, मग लगेच याचं उत्तर मी दुसरं तुम्हाला सांगणार आहे. तर बघा इथं प्रत्येक शब्द आता घालून बघूया. जा, जा, जर एकच शब्द घातला. आता याच्यामध्ये तुम्हाला किती सांगतो, प्रत्येक वेळा शब्द लिहायची गरज नाही. तोंडी आपण एकच शब्द तयार करून बघूया. जा, जाजर हा कुठलाही शब्द तयार होत नाही, त्यामुळे उभा करून बघू नका. आडवा तयार होत नाही म्हणजे उभा न केलेला बरा, त्यात आपल्याला वेळ जातो. जा र वा होतच नाही. उभा किंवा आडवा एकच शब्द अर्थपूर्ण तयार होतो का आपण चेक करायचं. आडवा तयार होत नसला तर उभा पण तयार होणार नाही, म्हणून कट मारायचा. गाजर, आता गावरनं गाजर तयार होते म्हणजे दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतात. मजर न काढला तर मजर मरवा हा सुद्धा तयार होत नाही. गाजर गारवा हा सुद्धा तयार होतो. ऑप्शन नंबर 2 गाजर आणि गारवा हा शब्द काय होतो तयार होतो. बघा एखादा बरोबर होत आपल्याला काय करायचं, काय करायचंय एक नंबरच्या पर्यंत आपल्याला लिहायचं नाहीये. आपल्याला डायरेक्ट काय करायचंय, अशा पद्धतीनं उत्तरपत्रिकेमध्ये गोल करायचं. नेक्स्ट बघा प्रश्न. नंबर आहे आपल्याला त्यामध्ये का आणि या तिन्ही
शब्दाच्या पुढे एक शब्द आल्यानंतर तीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. मग पर्यायातला कोणता शब्द या का नंतर ती नंतर किंवा दा नंतर ऍड केल्यानंतर म्हणजे त्यानंतर कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो हे तुम्ही शोधायचे. याच्यामध्ये पहिला आहे क, दुसरा पर्याय आहे त्याच्यामध्ये द, तिसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ग आणि चौथा ऑप्शन आहे क. तर पा किंवा हे शब्द इथं राहून बघा कोणते अर्थपूर्ण शब्द तयार होतात बघा. आता इथं काय करायचंय तुम्हाला या पर्यायातला शब्द घ्यायचा आहे पहिला आणि पहिला घेऊन मग हा दुसरा शब्द घेऊन अर्थपूर्ण कोणता शब्द तयार होतो ते काय करायचंय बघायचं आहे. म्हणजे व न वळ व ग असे शब्द घालायचे. तर पहिला हा शब्द आला पाहिजे इथं मॅच करताना आणि मग हे शब्द हा 2 नंबरचा शब्द आला पाहिजे. म्हणजे आता इथं शब्द व घातला तर व न वड व ग असे शब्द तयार व्हायला पाहिजे. म्हणजे हा पहिला पण काही अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. पण दुसरा घ्या एक 2 मिनिटं परत वेळ देणार आहे तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर मी प्रश्न परत सांगणार आहे तुम्हाला. व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. बरीच मुलं पहिलीची ह्याच्यामध्ये फक्त इथं उत्तर लिहायचं नाही आपल्याला ऑप्शन दिलेले असतात त्या ऑप्शनला काय करायचं आहे गोल करायचं. तर बघा अजून भरपूर उदाहरण घ्यायचे ह्याचं उत्तर सांगणार आहे. तर पहिला व जर इथं घ्यायचं नाही आपल्याला मी एक्झाम्पल द्यालोय व न बसतो वळ होतो व ग होत नाही त्यामुळे व इथं काय होत नाही. हा शब्द घेतल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. त्याच्यानंतर म मन मड मग हा शब्द बरोबर इथं तयार होतो बघा. पहिला मन हा शब्द तयार होतो. मनचा समानार्थी शब्द अंतर. त्याच्यानंतर मळ मळ म्हणजे घाण आणि नंतरचा आहे मग मग म्हणजे सुद्धा नंतर म्हणजे काही वेळानंतर मग असा शब्द इथं अर्थ होतो. म्हणजे म हा याच्यामध्ये बरोबर मॅच होतो. तरी सुद्धा आपण राहिलेले 2 ऑप्शन आपण इथं घालून बघूया. त्यामुळे आपल्याला चारही पर्याय कसे वापरता येतील त्याचा सराव होतो. शन शळ शग हा होत नाही. रन रळ रग रग होतो पण रळ होत नाही. म्हणजे हे तिन्ही पर्याय कोट होतात. 2 नंबरचा म हा पर्याय बरोबर ह्याच्याला मॅच होतो. त्याच्यानंतर हा दुसरा आहे बघा. प्रत्येक हातला शब्द इथं घालून बघूया. पाक पीक दाक हा शब्द याच्यामध्ये बसत नाही. पाड पीड दाड हा पण शब्द इथं मॅच होत नाही. पार तीर तार म्हणजे हा र मॅच होतो बघा. पार असते आपल्याला अवजार आहे पार पार. तीर म्हणजे काठ किनारा. त्याच्यानंतर दार म्हणजे आपला दरवाजा आपल्या घराला असतो ते दार हे बरोबर मॅच होतो. तर ह्याच्यामध्ये बघा र हा शब्द बरोबर मॅच होतो. त्याच्यानंतर पाक तीक हा क सुद्धा याच्यामध्ये मॅच होत नाही. म्हणजे बरोबर पर्याय तो र हा बरोबर पर्याय येतो त्याच्यामध्ये. म्हणून आपल्याला काय करायचं आहे 3 नंबरच्या ऑप्शनला गोल करायचंय. पुढे बघा घर बघा एक ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला. घर बरोबर गार बरोबर गार असं ऑप्शन दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे वर वार पुढं काय आहे
ते तुम्ही पर्यायातील शोधायचं आहे. अजून एक ह्याच्यातील उदाहरण देऊया आपण. पुढचं बघा. या बाण जो केलेला आहे तिथं कोणता तरी एकच शब्द येतो. तर तो कोणता शब्द येतो हे शोधायचं आहे. तर या दोन्ही मध्ये तुम्ही कोणता शब्द इथं मॅच होतो तो शब्द तुम्हाला शोधायचा आहे. बघा, आता हा जो प्रश्न तुम्हाला वेगळा दिसतोय त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय, फुक स मॅच होतं का बघा, फुक त मॅच होतं का बघा, फुक ग मॅच होतं का बघा, फुक ज मॅच होतं. तर तो कुठला शब्द इथं बरोबर, ही जी रिकामे डॉट डॉट दिलेले आहेत त्याच्यामध्ये कुठला शब्द बरोबर मॅच होतो तो शब्द काय करायचा इथं बरोबर लिहायचा आहे. आलं लक्षात. मग तुम्ही काय करायचं, तो शब्द बरोबर लिहिल्यानंतर पुढं मग कुठला शब्द त्याच्यामध्ये बसतो त्याचा पर्याय क्रमांक उत्तरामध्ये लिहायचा आहे. व्यवस्थित जर शब्द वाचन असेल तर याच्यातलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणार आहे.
तर बघा याचं उत्तर सांगणार आहे. ग र झाल्यानंतर ग ला काना दिलेला आहे, गा र झालेला आहे. त्याच्यानंतर बघा ग ला काना गा आणि र ला काना रा हे सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे इथं ग र गा र गारा दोन्ही सुद्धा शब्दांना काय केलेलं आहे, तर काय दिलेलं आहे, काना दिलेला आहे. तसं वर वार काय येणार सांगा आपल्याला, गर गार गार वर वार वारा होणार. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही करायला लागत नाही, डायरेक्ट आपल्याला इथं लक्षात येईल की गर गार गारा वर वार वारा. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हा याच्यामध्ये काय होतो, मॅच होतो. पुढे बघा फुकस फुकट फुक असं नाही होत, म्हणजे हा पर्याय पहिल्यांदाच कट करायचा. हा म्हणजे आपल्याला पुढचा प्रश्न शब्द शोधायला सोपा जातो. फुकट होतो, धाकट धाक धाकट होतो, फिकट होतो आणि पुसट होतो. म्हणजे ट हा शब्द बरोबर मॅच होतो बघा. फुकट, धाकट, फिकट आणि पुसट. पुसट म्हणजे अंगुकच बरोबर होतं. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, तरी सुद्धा आपण 4 पर्याय याच्यामध्ये बरोबर मॅच होतात का ते बघायचे. फुक ग ढाक ग नाही होत, फुक ज नाही होत. म्हणजे हे अर्थपूर्ण शब्द तयार होत नाहीत. आणि तुम्हाला महत्वाचं म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होतात का हे बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वाचन हे महत्वाचं आहे. वाचता आलं तरच तुम्हाला काय होणार आहे, ह्याच्यामध्ये अर्थपूर्ण शब्द तयार करता येतात. आता पुढे बघा ह्याच्यामध्ये अजून आपल्याला उदाहरणं भरपूर दिलेली आहेत. एक नंबर आहे य ल य आणि ल. त्याच्यामध्ये बघा य आणि ल असे दिलेले शब्द. तर ऑप्शन बघा, तर तर इथं कोणता शब्द येतो हा तुम्ही लिहायचा आहे बघा. ऑप्शन बघा, घार घारा घरी घारी. हे तुला कुठला पर्याय मॅच होतो ते तुम्ही लिहायचं आहे.
बघा ते आलेल्या शब्दांचा बरोबर पर्याय लिहायचा आहे. हा एक अर्थपूर्ण शब्द आहे. या शब्दापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो हे तुम्ही तिथं लिहायचं आहे. बघा सा स य कल सयकल होत नाही. बरीच मुलं पहिला ऑप्शन वाचल्यानंतर बरोबर उत्तर टिक करतात, त्यामुळे स आहे हा मॅच होत नाही. हे बघायचं स ला काना दिलेला नाहीये. बघा ब य कल हा सुद्धा शब्द तयार होत नाही, म्हणजे इथं ब आणि इथं य इथं क, म्हणजे हा सुद्धा पर्याय इथं मॅच होत नाहीये. सा य कल हा शब्द बरोबर इथं मॅच होतो. साय कल दाय दाय नल हा शब्द इथं मॅच होत नाही, तर बरोबर ऑप्शन नंबर 3 जो आहे तो बरोबर इथं काय होतो मॅच होतो. सा य कल पहिला दिलेला स य कल दिलेला आहे हा इथं मॅच होत नाही आहे, तर सयकल नाही होत, तर सायकल बरोबर मॅच होतो. आता इथं बघा खर खार खारी, इथं बघा खर खार खारी दिलेला आहे शब्द. इथं काय बघा घर घार काय होणार आहे शब्द घारी होणार आहे. मग आता पर्यायामध्ये घारी हा शब्द कुठं आहे बघायचा आपल्याला. लक्षात काय करायचंय पर्यायामध्ये आपल्याला तो शब्द कुठं आहे हे चेक करायचं आहे. आता बघा याच्यामध्ये घार घार दिलेला आहे. बरीच मुलं लगेच इथं घार घार लिहून टाकतात, पण नाही घारा घारा सुद्धा इथं काय होत नाही बरोबर मॅच होत नाही, कारण की इथं जी दिलेली आहे ती वेलांटी दिलेली आहे. म्हणजेच काय तुम्हाला काय करायचं इथं सुद्धा वेलांटीचा शब्द घ्यायचा आहे. घरी बरीच मुलं आता खार खर खार खारी दिली आहे, घर घार घरी लिहितात, पण घारी हा शब्द बरोबर इथं मॅच होतो. कोणता शब्द मॅच होतो घारी हा शब्द बरोबर तिथं काय होतो मॅच होतो. म्हणून आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये घारी हा शब्द बरोबर लिहायचा आहे. आलं लक्षात. तर बघा पुढं काय करायचंय आपल्याला बघा ह्याच्यामध्ये जो पर्याय आपल्याला येतो तो पर्याय तुम्ही काय करायचा आहे बरोबर लिहायचा आहे. आलं लक्षात. आता ह्याच्यानंतर बघा पुढे काय प्रश्न दिलेले आहेत आपल्या आय विनरच्या बुक मध्ये, त्याच्यामध्ये काही प्रश्न मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर अशा प्रकारे सगळे प्रकारचे प्रश्न मी इथं तुम्हाला सोडून दिलेत. आता काय केलेलं आहे 3 ऑप्शन दिलेले आहेत. उदाहरणार्थ व व व हे 4 शब्द दिलेले आहेत 3. त्याच्यानंतर सा वा था. आता याच्यामध्ये भाव गाव आणि नाव हे काय होतात हे बरोबर त्याच्यामध्ये शब्द काय होतात मॅच होतात. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने जी आय मीन आपली पुस्तकं आहे
त्याच्यामध्ये जे असे प्रश्न दिलेले आहेत, हे प्रश्न आपण हे जे प्रश्न आहेत हे वहीमध्ये तुम्ही काय करायचं आहे, जशी आकृती दिलेली आहे तसे आकृती काढून तुम्हाला हे प्रश्न वहीत लिहून काढायचे, पर्याय सुद्धा लिहून काढायचे आणि प्रश्न सुद्धा लिहून काढायचे आहेत. तर आणि मग त्याचं उत्तर जी शब्द तयार होतो तो सुद्धा लिहून काढायचा आहे. जेणेकरून काय होतं, दिलेल्या पर्यायाचं किंवा दिलेल्या स्वाध्यायाचं आपल्याला काय होतं, प्रॅक्टिस होतं. बरीच मुलं काय करतात, प्रश्न क्रमांक 1 लिहितात, पर्याय लिहितात, पण तसं काही करायचं नाहीये. ह्याच्यामध्ये असा प्रश्न लिहायचा आहे, प्रश्न लिहून गोल असेल आकृतीतला प्रश्न असेल त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं, आकृती काढून त्याच्यावरचे प्रश्न लिहायचे आहेत. आपल्याला धडा हा आहे कोणता, तर शब्दकोडी हा धडा आहे, तो आपल्याला आता इथं सोडवायचा आहे वहीमध्ये. मी तुम्हाला सांगितलं होतं की एक वही स्मॉल किंवा बिग कुठली स्मॉल वही घाला पहिलीच्या मुलाने, आणि प्रश्न लिहिणं गरजेचं आहे, प्रश्न वाचन गरजेचं आहे, आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, प्रश्न वाचन काय करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहायची आहे. लक्षात. आज आता आपण काय करूया, इथंच थांबूयात. थँक्यू. आता आज आपला इयत्ता पहिलीच ऑनलाईन लेक्चर होतं, व्यवस्थित झालेलं आहे. तर तुम्ही काय करायचं, त्याच्यामध्ये दिलेले प्रश्न उत्तर व्यवस्थित सोडवायची आहेत. ओके स्टुडंट, थँक्यू.